जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशनद्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा 20वा भाग. कळी माझी भूमंडळी सारं आहे याचं विवेचन अर्थात हरिकीर्तन या करुणाष्टकाबद्दल जाणून घेऊया. कळी माझी भूमंडळी सारं आहे, हरिकीर्तने दोष कोठे न राहे. पवित्रे चरित्रे रघुनायकाची, धरावी मनी आदरेसी फुकाची. हरिकथा श्रवणे हरी सापडे, सकळ सार कथा श्रवणी पडे. परमदुर्लभते पहाणे घडे, अहमता ममता मग बिगडे. श्रीराम. कळी माझी भूमंडळी सारं आहे. हरी हरी हा शब्द प्राचीन आहे. हरी म्हणजे हरण करणारा, भक्तांचं दुःख अज्ञान दूर करून चित्ताचंही हरण करणारा असा हा हरी आहे. वेद पठण करताना, स्तोत्र म्हणताना आपण हरिः ओम अशी सुरुवात करतो. वेदांच्या निर्मितीच्या आधीही असणारा असा हा निर्गुण परब्रह्मस्वरूप हरी आहे. काही ऋषी ब्रह्मदेवांकडे आले आणि म्हणाले, आमचे सर्व वेद पाठ आहेत. ब्रह्मदेव म्हणाले, छान आहे, त्या झाडाखाली बसून म्हणायला सुरुवात करा. न चुकता म्हटलेत तर त्या झाडाचं एकही पान गळणार नाही, पण चुकलात तर सर्व पानं गळून पडतील. त्यावर त्यांनी वेद म्हणायला सुरुवात केली. थोड्या वेळाने सर्व पानं गळून पडायला लागली. आपण तर वेद उचित उच्चारांसह पठण केलेत, मग असं का झालं असा विचार त्यांच्या मनात आला. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, आपण सर्व वेद बरोबर म्हटले तरी सुरुवातीला हरिः ओम असं म्हणून सुरुवात केली नाही. ज्याने वेद निर्माण केले त्याचं स्मरण आधी करायला हवं, असं या शब्दांचं महत्त्व आहे. कलियुगामध्ये ध्यानधारणा, अरण्यात जाऊन तप करणं, यज्ञयाग करणं अवघड आहे. सनक भागवतात सांगतात, अल्पायुष्य, अल्पबल, अल्पमती हे कलियुगातील मानवाचं वैशिष्ट्य असलं तरी हरिस्मरणाने मोक्ष हे त्याला मिळालेलं वरदान आहे. म्हणून सर्व दोषांचे हरण करणारे हरिकीर्तन करावे. श्री समर्थ दासबोधात सांगतात, सगुण कथाया नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षून निर्गुण, बोलत जावे श्रीराम. 4:2-23. भगवंताच्या सगुण रूपाचं, अवतारांचं गुणसंकीर्तन म्हणजे कीर्तन भक्ती अशी व्याख्या श्री समर्थांनी केली आहे. कौशल्यपूर्ण क्रियेने भगवंताची अनुभूती देणारी कला आणि मोक्षाप्रत नेणारी शास्त्र याचा सुंदर संगम आचरणात येणं म्हणजे कीर्तन योग होय. माऊली ज्ञानदेवांनी हरिपाठात त्या हरीचं, त्याच्या नामसंकीर्तनाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. श्री समर्थ इथे रघुनाथाची चरित्रे आदराने करावी असं म्हणतात, कारण त्यांना सदा सर्वत्र श्रीराम दिसत असे. हे त्यांच्या येथे का उभा श्रीरामा या पंढरपूरला स्फुरलेल्या अभंगावरून लक्षात येतं. नामरूप वेगळं असलं तरी हरी म्हणजेच हर आणि हर म्हणजेच हरी, हे हरिहर ऐक्य करण्याचा त्यांनी त्या काळात प्रयत्न केला होता. श्रीराम हा शब्दसुद्धा हरिहर ऐक्य दाखवतो असं रामरहस्य उपनिषदात सांगितलेलं आहे. ओम नमो नारायणा आणि ओम नमः शिवाय यातील सार शब्द र आणि म आहेत. ते घेऊन राम शब्द तयार झालेला आहे असा उल्लेख आणि त्याचा विस्तार परमपूज्य श्रीधर स्वामी यांनी त्यांच्या मोक्ष संदेश या पुस्तकात केला आहे. श्रीरामाच्या चरित्रात त्याचे सद्गुण आणि वर्तन यात सुसूत्रता आहे हे सांगताना
राखो जाणे नीती न्याय, करी ना करवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाय, करू जाणे श्रीराम. 11:6-18 असं वर्णन श्री समर्थ करतात. आपण संसारात असलो तरी श्रीरामाचं चरित्र मनात बिंबवून आपल्या वर्तनात परिवर्तन घडवावं असं श्री समर्थ सूचित करतात. इथे दाशरथी रामाचं सगुण रूप असून करुणाष्टकात मात्र हरिकथा श्रवणे हरी सापडे असं सांगून ते आपल्याला निर्गुणाकडे नेतात. हा हरी म्हणजे आपल्या आतच रमणारा आत्माराम आहे, कारण तो परमदुर्लभ आहे. त्याचं तत्वतः ज्ञान कळतं तेव्हा दर्शन होतं, तेव्हा अहम ममता निघून जातात. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, अशी प्रत्यक्ष अपरोक्ष अनुभूती येते. ते म्हणजे आत्मज्ञान आहे, समरसता आहे. जिथे त्यावेळी भगवंताचं नाम रूप गुण यांचं वर्णन सातत्याने केलं जातं ते भूवैकुंठ आहे. प्रेमळ भक्तांची गायने, भगवतकथा हरिकीर्तने, वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेथे निरंतर. 1:8-4 भगवंत सांगतात, मी तिथेच असतो. तर श्री समर्थ हरिकीर्तने हरी सापडे म्हणजे अंतरात्मा हरिकथेचं सार असलेला आत्माराम सापडतो असं सांगतात. हरिपाठात माऊली ज्ञानदेव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असं सांगतात. तर श्री समर्थ प्रभाते मनी रामचिंतित जावा असं म्हणत ते सद्गुण दिवसभर विचारात ठेवून त्यानुसार आचरण करायला सांगतात. कीर्तन महात्म्य आणि साररूप असलेलं परब्रह्मतत्व असा गहन विषय श्री समर्थ या छोट्याशा करुणाष्टकात सांगून नामस्मरणाचं महत्त्व पटवून देतात. श्रोते हो, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. अशा हरिनामस्मरणाचं महात्म्य वर्णन करावं तेवढं थोडंच. याच हरिनामाला हृदयात साठवून ठेवू आणि हा हरी दीनवत्सल कसा आहे ते पुढच्या भागात दीनवत्सल देव खरा हरी या करुणाष्टकातून समजावून घेऊ. जय जय रघुवीर समर्थ.